Good morning to one and all. So we start ninth chapter of biology, control and coordination. So what is control and coordination? Control means कोणत्याही गोष्टीवर ते कंट्रोल करणे आणि कोऑर्डिनेशन मीन्स ते जे मूवमेंट असतात ते त्यावर लक्ष ठेवून जे कृती करतात त्यावर निरीक्षण ठेवणे म्हणजेच कोऑर्डिनेशन. सो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन्स. तर आपल्या बॉडीवर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कोण करत असते? नर्वस सिस्टीम कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करत असते. त्यामध्ये काय येत असते? ब्रेन. असेच जे डिफरंट ऑर्गॅनिझम्स आहे फायलममधले त्यांचेसुद्धा जे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कोण करत असते? नर्वस सिस्टीम करत असते आणि ते आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. सो control and coordination. Can you recall what is the need for the control and coordination in multicellular animals? यहाँ पे हमको क्वेश्चन पूछा है कि what is the need for the control and coordination in multicellular animals. जी कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करण्याची जी गरज आहे ते मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये काय आहे, का बरं आहे? तर मल्टीसेल्युलर ॲनिमल्स म्हणजे what is mean by multicellular animals? They contain lots of cells, so it is known as multicellular animals. तर जे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत त्यांच्या फंक्शनिंग करण्यासाठी कुठल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी त्यांना काय आहे? कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि त्याच्यामुळे त्यामध्ये काय असते? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सिस्टीम त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू प्लांट्स कॅरी आउट कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन्स. तर प्लांट्समध्ये पण नर्वस सिस्टीम असतात का ते कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करतात? तर यस, त्यांच्यामध्ये पण फ्लोएम अँड झायलम प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे ते काय करत असते? त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे कोऑर्डिनेशनच्या त्या परफॉर्म करत असते. तर ते या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस करूया. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव अ सिम्पल ऑर्गनायझेशन ऑफ देअर लाईफ प्रोसेसेस. जी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे म्हणजेच सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे त्यांची काय? सिम्पल ऑर्गॅनायझेशन ऑफ देअर लाईफ प्रोसेस. म्हणजे त्यांची जी लाईफ प्रोसेस आहे ते कशी असते? सिम्पल असते आणि आपली कशी असते? कॉम्प्लिकेटेड असते. So however, a multicellular organization of the body organs and organ system require both a control over their life processes as well as a coordination between the various systems in order to maintain homeostasis. So जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यांची जे ऑर्गनायझेशन सिस्टीम आहे ते कशी असते? सिम्पल असते. पण जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे त्यांची काय असते? कॉम्प्लिकेटेड असते आणि त्याच्यासाठी काय असते? त्यांना कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनसाठी वेरियस सिस्टीम काय करत असते? फंक्शन करत असते त्यामध्ये आणि कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करून काय करतात? ते होमिओस्टॅसिस मेंटेन करत असते. जे बॉडीचं टेम्परेचर आहे, ॲक्टिव्हिटी आहे ते मेंटेन करायचं काम कोण करत असते? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन अँड other different system. So in plants and animals both show control and coordination mechanism. प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये काय? दोन्ही याच्यामध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मेकॅनिझम शो करत असते. इन प्लांट दिस डन बाय सेंडिंग केमिकल सिग्नल अँड ब्रिंगिंग अबाउट व्हेरियस टाईप्स ऑफ मुवमेंट्स. तर प्लांट्समध्ये काय होते? केमिकल सिग्नल पास होत असते वन साईडपासून अनादर साईडपर्यंत आणि ब्रिंगिंग अबाउट व्हेरियस टाईप्स ऑफ मुवमेंट्स. जे मुवमेंट्स करत असतात प्लांट्स त्या मुवमेंट्स कॅरी होत असतात. तर एक्झाम्पल दिलं आहे फोटोट्रॉपिक, त्यानंतर केमिओॲक्टिक, थिग्नोॲक्टिक. त्यानंतर ॲनिमल्स स्पेशली द हायर वर्टिब्रेट शो ग्रॅज्युअल इन्क्रीज इन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ देअर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन बाय गिविंग बोथ इलेक्ट्रिकल अँड केमिकल सिग्नल्स. जे ॲनिमल आहे हायर वर्टिब्रेट्स म्हणजे काय असते? ज्याच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम हा प्रेझेंट असतो. शो ग्रॅज्युअल इन्क्रीज इन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ देअर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्याच्यामध्ये काय डिफरन्स आढळून येतो त्यांच्या कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये. नंतर इन दिस चॅप्टर नाव यू विल स्टडी अबाउट डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टीम इन डिफरंट ॲनिमल ग्रुप्स. तर आपण चॅप्टरचं नाव काय? आपल्या कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आणि इन दिस चॅप्टर
The name of chapter is Control and Coordination, and in this chapter now you will study about development of nervous system. How nervous system develop, they are studying Control and Coordination chapter, and in different animal groups and details of the system in humans. So हमको इस चैप्टर में कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन ऑफ डिफरेंट ऑर्गेनिज्म पढ़ना है और एंड डिटेल्स ऑफ द सिस्टम इन ह्यूमंस की जो नर्वस सिस्टम है वो डिटेल्स में पढ़नी है. द पोरीफेरा स्पॉन्जेस आर द मोस्ट प्रिमेटिव ऑफ द एनिमल फाइलम. जो फाइलम है पोरीफेरा मीन्स पोर्स बियरिंग, जहाँ पे माइन्यूट पोर्स होते हैं उसको स्पॉन्जेस बोलते हैं. आर द मोस्ट प्रिमेटिव ऑफ द एनिमल फाइला. वो क्या है, प्रिमेटिव एनिमल फाइला है, वहाँ पे कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन दिखता है. सो कैन यू रिकॉल, डू स्पॉन्जेस हैव टिश्यूज एंड ऑर्गन्स. जो स्पॉन्जेस रहते हैं पोरीफेरा के क्लास में आते हैं, उसको टिश्यूज ऑर्गन्स रहते हैं. तो यस, उसको टिश्यूज नहीं रहते लेकिन ऑर्गन्स प्रेजेंट होते हैं. त्यानंतर कॅन स्पॉन्जेस कोऑर्डिनेट देअर वेरियस फंक्शन. यस, स्पॉन्जेस ऑल्सो कोऑर्डिनेट देअर वेरियस फंक्शन. सो इवन दो देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ सेल इन स्पॉन्जेस. जे स्पॉन्जेस असतात त्याच्यामध्ये काय असते, इथे एक्झाम्पल दिलं आहे. इवन दो देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स इन स्पॉन्जेस हा पण काय आहे, एक ऑर्गॅनिझम आहे आणि त्याच्यामध्ये पण डिफरंट सेल्स प्रेझेंट असतात. आणि कशासाठी असतात ते, कॅरिंग अ डिफरंट फंक्शन्स. अ प्रॉपर नर्वस सिस्टीम इज लॅकिंग. जे प्रॉपर नर्वस सिस्टीम आहे जसं केमिकल सिग्नल्स ट्रान्सफर करणं, ते याच्यामध्ये काय असते, ऑब्सेंट असतात. कारण की हे काय असते, प्रिमेटिव्ह आहे, म्हणजे सुरुवातीला आलेले ऑर्गॅनिझम्स आहे. हाऊएवर टू ब्रिंग अबाउट इफिशियंट वर्किंग ऑफ द बॉडी, दिस मल्टीसेल्युलर ॲनिमल्स शो डिव्हिजन ऑफ लेबर अमंग द सेल्स. यामध्ये काय असते, डिव्हिजन ऑफ लेबर अमंग द सेल्स. त्यानंतर दिस लीड्स टू स्पेशलायझेशन ऑफ सेल्स ऑफ द वेरियस ॲक्टिव्हिटीज लाईक डायजेशन. त्याचे जे सेल्स आहे स्पॉन्जेसचे, ते कोणकोणतं फंक्शन परफॉर्म करत असतात. डायजेशन्स मीन्स फूड एंटर करणे, त्यानंतर ॲब्झॉर्ब करणे आणि इजेक्ट करणे. रेस्पिरेशन, एक्सक्रीशन अँड अदर्स. लायटर इन द हायर ॲनिमल्स फायला द डिफरंट सेल्स फ्रॉम टिश्यूज ऑर्गन्स अँड सिस्टीम विच मस्ट वर्क इन कोऑर्डिनेशन विथ इच अदर. जे हायर ॲनिमल्स आहे फायलममधले, ते काय करत असते, डिफरंट फंक्शन कोऑर्डिनेशनचे परफॉर्म करत असते. त्यानंतर also the organism must be able to respond and coordinate with respect to various stimuli. आणि जे वेगवेगळे स्टिम्युला येत असते, जे मोटार सिस्टीम देत असते, तर त्यावर काय करत असते, रिॲक्ट करत असते. चेंजेस इन द एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. अँड इन द लोअर ॲनिमल्स लाईक हायड्रा अँड प्लॅनेरिया द नर्वस सिस्टीम अचीव्ज द फंक्शन्स. जे लोअर ॲनिमल्स आहे त्याचं एक्झाम्पल दिलं आहे. लोअर ॲनिमल्स हायड्रा आहे आणि प्लॅनेरिया. The nervous system achieves this function, while in higher more complex animals it is done by two coordinating system. जे लोअर ॲनिमल्स आहे हायड्रा अँड प्लॅनेरिया, तर नर्वस सिस्टीम काय कशी असते त्याची फंक्शनिंग. वाईल इन हायर मोर कॉम्प्लेक्स ॲनिमल, जे मोर कॉम्प्लेक्स ॲनिमल्स आहे म्हणजे हायर फायलामधले, इट इज डन बाय टू कोऑर्डिनेटिंग सिस्टीम. तर त्यामध्ये दोन कोऑर्डिनेटिंग सिस्टीम वर्क करत असते. फर्स्ट इज अ नर्वस सिस्टीम अँड सेकंड इज द इंडोक्राइन कंट्रोल सिस्टीम दॅट इज नोन ॲज केमिकल कंट्रोल सिस्टीम. दिस टू सिस्टीम विल बी स्टडीड सेपरेटली दो दे वर्क इन कोऑर्डिनेशन विथ इच अदर. तर कुठल्या दोन सिस्टीम आहे, फर्स्ट आहे नर्वस सिस्टीम, इट इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रिकल सिस्टीम, अँड अनदर इज द इंडोक्राइन कंट्रोल सिस्टीम विच इज ऑल्सो नोन ॲज केमिकल सिस्टीम. So these two systems will be studied separately though they work in coordination with each other. So before that we have to study nervous coordination in nervous system in Hydra. So we will study that nervous system in Hydra in next lecture.